हा. माजी आमदार वैभवराव पिचड यांची निशाणी रिक्षा 6 नंबरचं बटन यांना आम्ही सर्व मतदान करणार आहोत। आपलं गाव कुठलं आणि गाव पेंडशेत। नमस्कार, मी पेंडशेत गावचा पांडुरंग पद्मेरे। आम्ही रिक्षा या चिन्हावरती मतदान करणार आहोत। वैभव मधुकरराव पिचड यांना मतदान करणार आहोत। यांचे काम म्हणजे आमच्या रस्त्यांची कामं याने केली, सभा मंडप दिले, सगळी कामं त्यांच्या माध्यमातून झालेत। आतापर्यंत आमदारांच्या माध्यमातून एकही काम झालेलं नाही। आमदार येतच सांगतात आम्ही हे केलं ते केलं, आमदाराच्या माध्यमातून एकही काम झालं नाही। एवढं सरपंच साहेब काय सांगाल, पेंडशेत गावातून देखील वैभव दादा पिचड यांना योग्य असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे, काय सांगाल? वैभव भाऊनी गेल्या अनेक वर्षापासून समाज कार्यात आहेत आणि त्यांचं पूर्ण कुटुंबाचे 40 वर्षे त्यांनी पूर्णपणे आपलं जीवन समाजासाठी अर्पित केले आहे। आणि पिचड साहेबांनी अकोले तालुक्यामध्ये अनेक धरणं बांधून प्रामुख्याने पाण्याची समस्या ही मिटवण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणूनच त्यांना जलनायक ही पदवी बहाल करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे पिचड साहेबांनी आपल्याला जो प्यासा कायदा लागू केला त्याच्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि ते जिवंत ठेवण्यासाठी आज आपल्याला वैभव भाऊंना साथ देऊन रिक्षा या चिन्हावरती बटन दाबून त्यांना आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचे आहे। आणि आदिवासी समाजाचे जे प्रश्न आहेत त्यांची वेळोवेळी देखभाल करून त्यांचे मिटवण्याचे काम हे वैभव भाऊंच्या हातून होणार आहे, हे आपल्याला निश्चितपणे माहीत आहे। त्यामुळे आपण त्यांना नेहमी साथ देणार आहोत, हे मी पेंडशेत गावच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो। पेंडशेतच्या नागरिकांना, मतदात्यांना आपण काय संदेश द्याल? मतदात्यांना एवढेच सांगेन की जे आपल्या आता आरक्षणावरती जी गादा आलेली आहे ती वैभव भाऊ सोडून इतर कोणताही नेता पूर्णत्वाला नेऊ शकत नाही। त्याचं कारण असं आहे की जे बीज वैभव भाऊंनी आणि त्यांच्या घराण्याने जे रोवलं आहे त्याची देखभाल ते स्वतःच करू शकतात, इतर दुसरं कोणी करू शकत नाही। पेंडशेत आणि जहागीरदारवाडी या तिन्ही गावांना संयुक्त लाईन देऊन पिण्याचा प्रश्न मिटवण्याचं काम प्रामुख्याने केलं आहे। वाडी वस्तीपर्यंत वीज पोहोचवण्याचं काम पिचड साहेबांच्या माध्यमातून पूर्णत्वाला गेलं आहे। त्यामुळं समाज हा नेहमी त्याचा ऋणी राहील, एवढं मी सांगतो। नमस्कार, माझं नाव विमल परशुराम पद्मेरे, राहणार पेंडशेत। मी माझे सरपंच। मी येत्या 20 तारखेला माझ्या मताला जो वाटेल पुढील भविष्य काळात की माझ्या गावासाठी खरंच ही समोरची व्यक्ती खूप चांगली कामं निवडून आणणार आहे, आमच्या जनसामान्यांसाठी सर्व काही चांगली कामं करणार आहे, त्या उमेदवाराला मी नक्कीच वोट करेल। आणि माझ्या समोर जे आहेत भाऊ यांच्या वर्ष जे आहेत माझे माननीय मधुकर बाबा पिचड साहेब बाबा यांनी खूप चांगली कामं केलेली आहेत आमच्या पेंडशेत गावासाठी। पाण्याची सोय करून दिली आम्हा महिलांसाठी, थोडक्यात आमच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवण्याचं काम केलेलं आहे। रस्त्याची बरीच कामं केलेली आहेत, नाना परीची नको तेवढी कामं केलेली आहेत बाबांनी आमच्यासाठी। आमची अपेक्षा आहे की भाऊनी पुढे यावं निवडून आणि आमच्या सर्व नागरिकांना पुढे चांगल्या कामासाठी यावं, असं एवढंच माझी